कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 21. अ सिग्नेचर ऑफ लॉ. ज्याने लग्नासाठी नाही म्हटलं होतं तोच आज तिचा हात घट्ट पकडून देवीसमोर बसला होता आणि तिच्या हातातून वाहणारं तीर्थ त्याच्या हातात साठत होतं. तिच्या थरथरणाऱ्या हाताला त्याची घट्ट पकड, तिच्या धडधडणाऱ्या हृदयाला त्याचा स्पर्श. देवीसमोर बसलेले ते दोघे क्षणभरासाठी कॉन्ट्रॅक्ट विसरले होते. हा फक्त योगायोग होता का की नियती त्यांना खरंच एक करत होते? चला पुढील भागात पाहू. मागील भागात. हो, पण त्यासाठी तुमच्या लाडक्या लेखाकडे तेवढा वेळ पाहिजे ना, शांततेत पूजा करायला. बाप तेसा बेटा, घोडे पे सवार. सुलक्षणाताई पूजेचं सगळं सामान काढून पंडितजींना देत होत्या. काय म्हणालात? त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखून अरुणातरावांनी त्यांना विचारलं आणि आता काय उत्तर द्यावं म्हणून त्या बोलताना गडबडल्या. अहो मी ते आठवलं. हे दोघं अजून आले नाहीत का? त्यांनी विषय बदलत अरुणातरावांना विचारलं. तेवढ्यात मावशी आई धावत पळत तिथे आल्या. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांचं बोलणं ऐकून ते दोघे जागीच उठून उभे राहिले. आता पुढे. त्यांना भीतीने नीट बोलताही येत नव्हतं. अरुणातरावांनी सुलोचनाताईंना खुणावलं तसे त्यांनी मावशी आईंना खाली बसवलं आणि एक ग्लास पाणी दिले. पाणी पिऊन त्यांना थोडं बरं वाटलं. आत्या, तू इथेच थांब. पंडितजी आले आहेत. मी जाऊन बघतो त्या दोघांकडे. तू काही काळजी करू नकोस. अरुणातरावांनी मावशी आईला हाताला धरून खाली बसवलं आणि पाठीवरून हात फिरवून धीर दिला. मावशी आईंनी एक उसासा टाकला. त्यांना बीपीचा त्रास होता म्हणून मग त्याही पटकन खाली बसल्या. समोर पंडितजी मंत्र म्हणत पूजेची मांडणी करत होते. अहो थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. आवाजाने अरुणातराव थांबले तशा सुलोचनाताई पण त्यांच्या मागे गेल्या. ते दोघे मंदिराबाहेर पडले आणि पायऱ्या उतरून खाली येणारच होते की, अहो थांबा, पुढे बघा अगोदर. सुलोचनाताईंनी काहीतरी पाहिलं आणि त्या अरुणातरावांना थांबवत म्हणाल्या, काय झालं? चला अगोदर. बाकीचं नंतर बघू. आपली लेकरं अडचणीत आहेत. घाईघाईत जाणाऱ्या अरुणातरावांना त्यांनी काही पुढे पाहिलं नाही. हे काही ऐकणाऱ्यातले नाही. सुलोचनाताईंनी कपाळावर हात ठेवला आणि त्या लगबगीने पुढे गेल्या. त्यांनी अरुणातरावांचा हात धरून त्यांना थांबवलं आणि त्या दिशेने पाहायला लावलं. समोर ईशा आणि रयत येत होते. त्यांना पाहून ते दोघे तिथेच थांबले. रयतने ईशाला दोन्ही हातावर उचलून घेतलं होतं. ईशाही त्याला अगदी घट्ट विलवून बसली होती. दोघेही वधूवराच्या पोशाखात होते. ईशाचा पदर खाली लोळत होता. घोंगट आणि शालूमध्ये ती त्याच्या मिठीत खूप सुंदर दिसत होती. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले होते आणि त्याला एकटक पाहत होती. त्याने कितीही तिचा रागराग केला तरी त्याची दुसरी सॉफ्ट बाजू तिच्या समोर झाकत नव्हती. आजही किती काळजी घेतली होती त्याने. तिला उचलून गाडीत नेलं होतं, पट्टी केली होती. पुन्हा चालायला येत नाही म्हणून पूजेसाठी तो स्वतः हातावर घेऊन तो चालत पायऱ्या चढत होता. ईशाच्या डोळ्यासमोरून सगळं जात होतं. तिला त्याच्याविषयी तिच्या मनात काहीतरी फिलिंग्स होती, पण त्याने तिला अगोदर लग्नासाठी दिलेला नकार ती विसरली नव्हती. तीही त्याला लाईक करायची, पण जेव्हा तो लग्नासाठी नाही म्हणाला तेव्हापासून तिचं मन त्याच्या नकळत दुखावलं गेलं होतं. पण आप्पासाहेबांमुळे लग्नाचा करार झाला होता. अरुणातराव आणि सुलोचनाताई अजूनही त्याच पायरीवर उभारून त्यांना पाहत होते. किती सुंदर दिसतात ना दोघं? सुलोचनाताई म्हणाले. हो, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोराच बघ. अरुणातरावांच्या डोळ्यात त्यांना पाहून आलेलं पाणी ते त्यांनी हलकेच हाताच्या अंगठ्याने पुसलं. आपल्याला पाहून त्यांना अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून ते दोघे पुन्हा मंदिरात पोहोचले. मावशी आई अजूनही तिथेच बसून सगळ्यांची वाट पाहत होत्या. अरुणातराव आणि सुलोचनाताईंना पाहून त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
त्यांना ईशा आणि रयतविषयी जाणून घ्यायचं होतं. त्यांच्या नजरेतील भाव ओळखून अर्णतरावांनी हाताचं बोट मंदिरातील मुख्य प्रवेशद्वाराकडे केलं आणि मावशी आईंना ते सुंदर दृश्य दिसलं. रयत आणि ईशा त्या दारातून आत येत होते. ती मात्र अजूनही त्याच्या मिठीत होती. "अहो, पूजेला कोण बसणार आहे? या लवकर पुढे. सगळी तयारी झाली आहे." पंडितजी म्हणाले. तेवढ्यात ईशा आणि रयत तिथे पोहोचले. "रयत, आलास तू? कशी आहे जखम बाळा?" मावशी आई ईशाजवळ जात म्हणाल्या, "हो, आम्हाला सगळं गिरिजात्याकडून कळलं आहे. तू बरी आहेस ना ईशा?" अर्णतरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. "बरी आहे आता," तिने हळू आवाजात उत्तर दिलं. पुन्हा एकदा पंडितजी बोलले, "तसं अगं बाई, चला आता लवकर. पंडितजी बोलावत आहेत." सुलोचनाताई म्हणाल्या म्हणून सगळे पूजेला बसले. काही वेळ मंत्रपुष्पांजली चालूच होती. समोर होम होता. देवीची मूर्ती होती. भल्या मोठ्या समया तेलाने गच्च भरल्या होत्या. देशमुख फॅमिली आतमध्ये तळघरात पूजा घालत होती. बाहेरच्या डोअरने दर्शन घेऊन लोक जात होते. आतमध्ये काहीतरी लाकडे टाकून मंत्र आणि पळीने तेल टाकणं चालू होतं त्यांचं. रयत आणि ईशा सोबतच बसले होते. त्यांना पूजेला बसलेलं पाहून मावशी आई खुश झाली होती. पंडितजी समोर सूचना देत होते तसे दोघेही करत होते. पंडितजीने ईशाला तिचा उजवा हात समोर करायला लावला, तसं तिनं तिचा उजवा हात समोर केला. त्यानंतर त्यांनी रयतला त्याचा उजवा हात तिच्या हाताला खालून लावायला सांगितला. रयतने एकदा नजर वर केली. अरुणाथरावाने त्याला मानेने खुणावलं. तसं रयतने मावशी आईकडे पाहिलं. त्या मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांनी त्यांच्या डोळ्यातील काजळ घेऊन त्याला तीठ लावल्याचा इशारा केला आणि मग रयतने एक मोठा श्वास घेऊन सोडला. त्यानेही मग त्याचा हात तिच्या हाताला लावून खालून लावला. पंडितजींनी ईशाच्या हातात तीर्थ दिलं. ते तीर्थ ईशाच्या हातातून खाली मिसळून रयतच्या हातात जमा होत होतं. त्याने तिचा हात थोडंसं तिच्याकडे झुकून हातात घेतला होता. त्यामुळे त्याचा हलकासा भार तिच्या डाव्या खांद्यावर पडत होता आणि त्याच्या अशा जवळ येण्याने तिच्या हृदयाची पुन्हा गती वाढली होती. डावीकडे त्याचा होणारा भरदार स्पर्श आणि त्याचा तिच्या हाताखाली असलेला हात तिच्या हाताला स्पर्श करून जात होता. तिला तो स्पर्श करंट लागल्यासारखा जाणवत होता. रयतला तिच्या हाताची थरथर जाणवली. ती घाबरली आहे, त्याने ओळखलं होतं. त्याने हळूच त्याचा हात आणखी घट्ट करून त्याची पकड मजबूत केली. त्याने तिच्याकडे हळूच तिरक्या नजरेनं पाहिलं. तिची नजर खाली होती. तिच्या लहानबुंद ओठांची मंत्र म्हणतानाची होत असणारी हालचाल आणि अधूनमधून तिच्या पापण्यांची होणारी फडफड, त्यामुळे तिच्या लांबलचक पापण्या त्याला एखाद्या बार्बी डॉलप्रमाणे दिसत होत्या. रयतच्या हाताच्या अजून घट्ट स्पर्शाने ती भांबावून गेली. आपलं खरंच लग्न झालं आहे आईस आणि समोर पूजेला बसलोय असंच तिला वाटत होतं. नाही ईशा, हे सगळं रयत मावशी आईसाठी करत आहे. तिचं मन तिची वारंवार समजूत काढत होतं. पण तरीही समोर जे काही घडत होतं तो अनुभव एका लग्नापेक्षाही कमी नव्हता. रयतचेही तेच हाल होते. तिला त्या नववधूच्या पोशाखात पाहून त्यालाही नवरदेव असल्याची फिलिंग येतच होती आणि क्षणभरासाठी आपण हे लग्न कॉन्ट्रॅक्ट म्हणून केलं आहे तो विसरून गेला होता. पूजा आनंदात पार पडली. सगळ्यांनी हातातील तांदूळ देवीवर टाकले आणि हात जोडले. आता हे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या हाताने देवीला घाला, पंडितजी म्हणाले. मावशी आईने देवीसाठी सगळा सुवासनीचा साज आणला होता आणि एक साज तिने ईशासाठी पण ठेवला होता. पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे देवीला सर्व साज चढवून झाला. आता राहिलेला साज पंडितजींनी रयतच्या हातून ईशाला चढवायला सांगितला. सगळ्यात अगोदर तिने स्वतःच्या हातानेच बांगड्या घातल्या. त्यानंतर तिने गजरा लावला. ज्या ज्या गोष्टी तिला स्वतः करता येत होत्या त्या तिने केल्या. आता ईशाने ताटाकडे पाहिलं. ताटात मंगळसूत्र, जोडवी आणि कुंकू एवढं सामान राहिलं होतं. ईशाने सुलोचनाताईंकडे पाहिलं. त्यांनी तिला डोळ्यांनीच घालायला परमिशन दिली. तिने ते मंगळसूत्र हातात घेऊन घालणारच होती तोच, "अगं, मंगळसूत्र एवढ्या शुभ मुहूर्तावर स्वतःच्या हाताने कुणी घालतं का?"
मावशी आईंचा रागीट आवाज तिथे सगळीकडे घुमला. आवाजाने ईशा घाबरली. सगळेजण आता घाबरून पुढे काय होईल अशा विचारात होती. मंगळसूत्र हातात घेऊन ईशा ते स्वतःच्या गळ्यात घालणार इतक्यात मावशी आईंचा तो रागीट आवाज मंदिरात घुमला. अगं, एवढ्या शुभ मुहूर्तावर स्वतःच्या हाताने कुणी मंगळसूत्र घालतं का? आता सगळ्यांच्या नजरा रयतकडे वळल्या होत्या. देवीच्या साक्षीने पुढचा निर्णय त्यालाच घ्यायचा होता. तर मग मैत्रिणींनो, काय होईल पुढच्या भागात? घालेल का रयत ईशाच्या गळ्यात मंगळसूत्र? जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल. आणि हो, आपल्या चॅनेलवर माझी आणखी एक कथा, प्रीत जडली हृदयी, पूर्ण झाली आहे. या कथेचे 50 भाग आपल्या चॅनेलवर अपलोड झाले आहे. तर तीही कथा ऐका, त्याही कथेचा मनापासून आनंद घ्या आणि कथेविषयी तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये रयत आणि ईशाच्या